पुढच्या घटकाविषयी बोलूया, वर्गीकरण. परंतु या ठिकाणी मी फलकावरती काय लिहिले बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण ही लिहिलेलं आहे आणि समसंबंध ही लिहिलेलं आहे. असं काय लिहिलंय तर लक्षात घ्या, बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर आपण वर्गीकरण आणि समसंबंध या दोन घटकांचा जर विचार करायला सुरुवात केली तर बऱ्याचशा बाबतीत सारखेपणा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळू शकतो. फक्त प्रश्नाचं स्वरूप वेगळं असतं. आधी प्रश्न समजून घेऊया. प्रश्न आपल्याला माहितच आहेत, परंतु धावती भेट म्हणून उजळणीमध्ये घ्या. बघा वर्गीकरणामध्ये प्रश्न काय आहे, चैत्र, मार्च, पौष आणि माघ. मग वर्गीकरणामध्ये काय असतं तर कोणत्याही तीन शब्दांमध्ये कशाच्या ना कशाच्या बाबतीत सारखेपणा असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळे एक पद वेगळं पडतं आणि जे वेगळं असतं तेच आपलं उत्तर असतं. कारण यासाठी सूचना असते, गटात न बसणारे पद ओळखा. मग बघा तीन शब्द असेल की त्यामध्ये सारखेपणा आहे. बघा चैत्र, पौष आणि माघ हे काय आहे तो मराठी महिन्यात, मात्र हा बघा बरं हा इंग्रजी महिना आहे. म्हणून चैत्र, पौष आणि माघ हे मराठी महिने असल्यामुळे त्यांचा एक गट तयार झाला, त्यांच्यामध्ये सारखेपणा निर्माण झाला. पण एक वेगळा कोण पडला, मार्च, कारण तो इंग्रजी महिना आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मार्च मिळेल. आणि जर समसंबंधाकडे त्याच बाबतीत जर विचार केला तर प्रश्न तयार होऊ शकतो. बघा चैत्र आणि वैशाख समसंबंधामध्ये काय करतात तर 4 शब्द देतात, त्यापैकी एक प्रश्नचिन्हासाठी असतो. यातला कोणताही शब्द प्रश्नचिन्हासाठी असतो. तर मग पहिल्या दोघांचा किंवा दुसऱ्या दोघांचा समसंबंध लावायचा असतो. समसंबंध याचा अर्थ सारखा संबंध, बरोबर. मग पहिली दोघं दिसली तर त्यांचा लावा, दुसरी दोघं दिसली तर त्यांचा लावा. याचा अर्थ जे दिसतायत त्याचा लावायचा. इथं आपल्याला पहिली दोघं दिसतायत बघा, 1 आणि 2, या दोघांचा तर लावा किंवा 1 आणि 2 यांचा लावा. आता इथं प्रश्नचिन्ह आहे, यांचा नाही लावू शकत, हे दिसतायत यांचा लावा. चैत्रला वैशाखच का म्हटलं असेल तर आपल्याला मराठी महिने पाठ असतील. चैत्र नंतर वैशाख येतो महिना, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण असं म्हणतो ना आपण. मग चैत्र नंतर वैशाख येतो, तसं याच्यानंतरच इथं घेतलंय, तसं या शब्दानंतर काय येतं हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. मग प्रथमानंतर काय येतं, 2 येतं का तर नाही, 1 असतं तर 2 लिहिलं असतं. इथं पहिलं असतं तर दुसरं लिहिलं असतं, एकपट असतं तर दुप्पट लिहिलं असतं. मात्र या भाषेतच याचं उत्तर पाहिजे. प्रथमानंतर काय येते, द्वितीया. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 द्वितीया असं आपल्याला मिळणार आहे. थोडक्यात काय, या दोन्हींच्या बाबतीत सारखे, प्रश्नात वेगळेपण आहे, परंतु जे ज्ञान आवश्यक आहे, जी माहिती आवश्यक आहे त्यामध्ये सारखेपण आहे. म्हणून प्रश्न जरी वेगळा असला तरी त्यातली जी माहिती आहे ती सगळीकडे लागू होते, सगळीकडे लागू. समानार्थी शब्द 3 देतील, एक वेगळा पडेल. मग इथं पण तेच करतील, एकाला समानार्थी इथं देतील, दुसऱ्याला शोधा म्हणतील. म्हणजे समानार्थी शब्द हा एकच झाला ना, फॉर्म्युला एकच झाला. याचा अर्थ समसंबंध आणि वर्गीकरण, समसंबंध आणि वर्गीकरण या दोन्ही घटकांच्या बाबतीत आपल्याला या घटकांचा अभ्यास करायचा आहे, चांगली तयारी करावायची आहे. कारण यासाठी भरपूर अभ्यास, शब्दांसाठी भरपूर गोष्टींचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण इयत्ता 8वीची किमान समाजशास्त्र या विषयाची पुस्तकं, विज्ञानाचं पुस्तक, गणिताचं पुस्तक हे आपण काळजीपूर्वक पाठ्यपुस्तक समजून घेतलं पाहिजे. त्यातल्या महत्वाच्या संकल्पना लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे, सुरुवात करूया मराठी विषयापासून. मगाशीच म्हटल्याप्रमाणे मराठी विषयामधील भरपूर संकल्पना याच्यामध्ये येऊ शकतात. वर्गीकरणामध्ये 3 शब्द समानार्थी असतील, 1 नसेल. 3 विरुद्धार्थीच्या जोड्या 1 असतील, 1 नसेल. 3 शब्द एक वचने असेल, 1 अनेक वचने असेल. 3 शब्द पुल्लिंगी असेल, 1 स्त्रीलिंगी असेल. 3 शब्दांमध्ये लेखकांची टोपण नावे असतील, एकामध्ये नसेल. याचा अर्थ काय हो, 3 शब्द पिल्लूदर्शक असतील, 1 नसेल. 3 शब्द घरदर्शक असतील, 1 नसेल. 3 समूहदर्शक असतील, 1 नसेल. याचा अर्थ मराठीमध्ये जे जे व्याकरणाचा भाग आहे तो तुम्हाला इथे विचारू शकतात. 3 स्वर असतील मराठीतले आणि 1 व्यंजन असेल. उलट करतील, 3 व्यंजन देतील, 1 स्वर देतील. म्हणून वर्गीकरणामध्ये मराठी विषयातलं व्याकरण आलं बघा, पुन्हा मराठी विषय. म्हणून मराठी विषय जी आपली राजभाषा म्हटली जातं आपल्याला, आहे का नाही, तर याचं चांगलं ज्ञान, याचा चांगला सराव तुम्हाला करावायचा आहे. त्यानंतर गणित, गणित विषयातील सरळ व्याज असेल, नफा तोटा असेल किंवा मूलभूत क्रिया असतील, वर्ग संख्या असतील, मूळ संख्या असतील, याच्याशी संबंधित ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत, ज्या शब्दांवर आधारित आहेत, शाब्दिक, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ चौरस, 4ही बाजू समान. आयत, समोरासमोरील बाजू समान. म्हणजे त्यांचे गुणधर्म, महत्वाच्या संकल्पना, त्यांच्याशी निगडीत शब्द हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरणार्थ सरळ व्याजला मुद्दल दिलं, याचा अर्थ सरळ व्याजशी निगडीत कोण आहे हो, मुद्दल. इथं भागाकार देतील आणि बघा म्हणतील.
याचा अर्थ समसंबंधामध्ये पण ते वापरतील. किंवा हाच फॉर्म्युला गणितामध्ये कसा तयार करतील, भाज्य भाजक गुण्य भागाकार. आता भाज्य भाजक आणि भागाकार हे भागाकाराशी निगडीत आहेत आणि मध्ये सांगितलं बघा मी गुण्य गुणाकाराशी निगडीत आहे. आलं गणित तिथं. ठीक आहे, मग गणित विषयाचं चांगलं ज्ञान पाहिजे. विज्ञान, आपली ज्ञानेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रियावर 3 ज्ञानेंद्रिय असतील, एक नसेल. किंवा इथं पण पाहणे डोळे, ऐकणे कान, या पद्धतीने ज्ञानेंद्रियावर प्रश्न येईल. मूलद्रव्ये, हो, यासाठी सर्वात महत्वाचा फायदा काय माहितीये का, तुम्ही इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक, 8वीचं विज्ञानचं पाठ्यपुस्तक हे चांगलं वाचायचं आहे. महत्वाच्या संकल्पना लक्षातच ठेवायच्या, जेणेकरून याच्यावर तुम्हाला प्रश्न लिहिता येऊ शकतील. मूलद्रव्यांची जी संज्ञा आहे ती पाठ करून ठेवा, कारण त्याच्यावर आधारित प्रश्न विचारू शकतात. हे लक्षात घ्या. धातू, अधातू, संयुग, मिश्रण, ही सर्व संकल्पना विज्ञानातून पक्क्या करायच्या, त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर समाजशास्त्र, समाजशास्त्रामध्ये 7वीचं पुस्तक, यातलं अष्टप्रधान मंडळ पक्क करा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची माहिती लक्षात ठेवा. तसेच इयत्ता 8वीचं समाजशास्त्राचं जे पुस्तक आहे इतिहासाचं, लक्षात घ्या, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र ही 3ही विषयाची पुस्तकं, तुमचा सराव चांगला होणार आहे शिकण्यातून. त्यामुळे या 3ही गोष्टींची संकल्पना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. राज्यशास्त्रावर पण आपल्याला प्रश्न विचारतात. लोकसभा, राज्यसभा, त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, यावर आधारित समसंबंधामध्ये आणि वर्गीकरणामध्ये नक्कीच प्रश्न होऊ शकतो. त्यामुळे ते आपल्याला चांगले पाठ करून ठेवायचे आहेत. समाजशास्त्रामध्ये हे झाल्यानंतर इतर मध्ये वाद्य असतील, तंतुवाद्य असेल, तालवाद्य असेल, सुशीरवाद्य, बासरी सुशीरवाद्य, बासरी सुशीरवाद्य आहे, या पद्धतीने तुम्हाला वाद्यांचे प्रकार माहित असणं गरजेचं आहे. कला, संगीत, शेती, कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला, फळं, एकच बी असणारं फळ, अनेक बी असणारी फळं, झाडांची वैशिष्ट्य, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं खंड, खंडांविषयीची, आशिया, युरोप, त्याचबरोबर ग्रह. बघा मी इथं फक्त उदाहरण देतोय, लक्षात घ्या. ग्रह, उपग्रह म्हणजे काय, तारा म्हणजे काय, राजधान्या, राज्याच्या राजधान्या माहित पाहिजेत. त्याचबरोबर देशाच्या काही महत्वाच्या राजधान्या माहित पाहिजेत. मराठी महिने, त्या मराठी महिन्यामध्ये येणारे सण उत्सव लक्षात पाहिजेत. रास, वृषभ असेल, कर्क असेल, नक्षत्र मृग असेल किंवा अनुराधा असेल, यासारखी नक्षत्र सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. एकंदरीत या सर्वांवर आधारित वर्गीकरण आणि समसंबंध यामध्ये 100% या सर्व गोष्टींवर आधारित प्रश्न विचारतात. त्यामुळे या सर्व संकल्पना, शब्दांसाठी कष्ट हे घ्यावंच लागतं, कारण शब्द भांडार खूप मोठा आहे. त्यामुळे शब्दांसाठी तुम्हाला या सर्व गोष्टींचं ज्ञान होणार आहे. कसं, तर मराठी विषयाची, या सर्व विषयाची तयारी तुमची झालेली आहे बघा. फक्त इतर गोष्टीमध्ये मी इथं लिहिले बघा, हे गोष्टी फक्त तुम्हाला मिळवायच्या, हे तुम्ही पुस्तक वाचतच असता. याचा सराव तुमचा स्कॉलरशिपच्या माध्यमातून होत असतो. म्हणून या गोष्टी पक्क्या करा, जेणेकरून तुम्ही यावर आधारित प्रश्न उत्तर चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. यानंतर वर्गीकरण आणि समसंबंध याचाच दोघांचा संबंध लक्षात घेऊन आकृतीवर आधारित आपण कशा पद्धतीने उत्तर काढू शकतो याची माहिती लगेचच आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण वर्गीकरण आणि समसंबंध याच्यामध्ये शब्दांच्या बाबतीत किती सारखेपणा हे आपण पाहिलं. दोन्हीसाठी ज्ञान एकच आवश्यक आहे. तसंच जर आपण बारकाईने बघितलं तर बुद्धिमत्ता या विषयामध्ये वर्गीकरण आणि समसंबंध याच्याशी निगडीत आकृत्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये सारखेपणा आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर आपण तसा पाहिला तर समजून घेऊया. वर्गीकरण आणि समसंबंध याच्या बाबतीत, आकृतीच्या बाबतीत उत्तर काढताना ते कसं काढता येईल व काय काय आपण करू शकतो. सुरुवात करूया. बघा, वर्गीकरणाचा जर विचार केला का नाही तर वर्गीकरणामध्ये 70% प्रश्न याच्यामध्ये तीच आकृती असते, फक्त फिरवतात. आपण इथे एक उदाहरण घेऊया. समजा बघा, इथं पहिली आकृती दिली, ठीक आहे, हा पहिला पर्याय. इथं काय लिहिलंय, या पद्धतीची आकृती. 2 नंबरला दिलंय आणि इथं या पद्धतीची आकृती, ठीक आहे. 3 नंबर लिहिलं. इथं जर मी विचार केला, बघा तीच आकृती कशी असते, त्यासाठी आपण एका वहीवर कच्च्या कागदावर तयार केलं होतं, ठीक आहे. या आकृतीकडे बघितलं तर बघा ही अशी दिलेली आहे आणि 4था क्रमांक जर मी काढला तर आपल्याला या पद्धतीने, जर मला बघितलं मी तर या पद्धतीने मला आकृती पाहायला मिळते, ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता या 4ही पर्यायांचं निरीक्षण केलं तर मी फक्त उदाहरण देतोय, हे उदाहरण आहे. हाच फॉर्म्युला बऱ्याच वेळा वर्गीकरणामध्ये परीक्षेला देखील वापरलेला आहे. लक्षात घ्या, तीच आकृती असते, फक्त फिरवतात. म्हणून आपण एका कागदावरती घेतलं होतं. 70% हा फॉर्म्युला, 30% खालचा फॉर्म्युला.
त्यामुळे तोही येऊ शकतो, दोघांकडेही आपण लक्ष द्यायचं आहे. आपण जर नीट विचार केला तर हे आर दिसतंय. आता जरा तिसऱ्या पर्यायाकडे या. तिसऱ्या पर्यायाचा जर मी विचार केला तर हे आर नुसतं असं आहे, ते मी जर असं केलं तर बघा याच्यासारखं दिसतंय, होईल का असं केल्यानंतर? त्याच्यानंतर मी जर चौथ्याकडे आलो तर चौथ्याचा विचार करा बरं. चौथं पण बघा हे असं आर आहे ना थोडंसं तिरकं, हे जर मी असं वर केलं सरळ तर बघा असं केल्यानंतर हे मला असं पाहायला मिळतं, हे नुसतं असं केल्यानंतर, आणि हे सरळ केलं की मला आर सारखं दिसतं. याचा अर्थ काय? पहिला पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय हा आर सरळ मिळवून देतो. परंतु हे आर बघा बरं कसं पण करून बघा, हे आर जर मी असं आहे ते असं केलं तर मला या ठिकाणी ते या पद्धतीने दिसणार आहे, म्हणजे मला इथं उलट दिसणार आहे. म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर काय लिहू शकतो? पर्याय क्रमांक 2 ही आकृती, हे आपलं उत्तर मिळणार आहे. का हो? जर आपण विचार केला तर पहिला, तिसरा आणि चौथा तीच आकृती आहे, फक्त काय केले? फिरवले. मग लक्षात ठेवा वर्गीकरणामध्ये ही संकल्पना खूप महत्वाची आहे. ही संकल्पना आधी आहे का बघा, नाहीतर मग या संकल्पनेकडे जाऊया. चला ठीक आहे, आपण एक उदाहरण मांडले, यानुसार आपण वर्गीकरणाशी आधारित हे मुद्दे समजून घेऊया. त्यानंतर समसंबंधाशी आधारित हे उदाहरण आपण समजून घेऊया. ठीक आहे, बघा तीच आकृती झालं. आता दिशा. दिशा याचा अर्थ काय? यातली एखादी आकृती विशिष्ट दिशेने, त्याला आपण घटिवत म्हणतो. बघा घड्याळ कसं असतं, 12, 1, 2, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या, आपण दिशामध्ये बघितले बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एखादी आकृती फिरत जाते बघा यातली. पण एक आकृती अशी असते की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते. याचा अर्थ काय? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते तर ती प्रतिघटिवत झाली, आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते तर ती घटिवत झाली. तर या चार पैकी कोणत्याही 3 आकृत्या ज्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतील, एक आकृती विरुद्ध फिरेल, किंवा 3 आकृत्या विरुद्ध फिरतील, एक आकृती सरळ फिरेल. मग ती आपल्याला यामध्ये चेक करायचे. कशा पद्धतीने? तर दिशांच्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर रेषा चिन्ह यांची संख्या. कदाचित आपल्याला 4 पर्यायापैकी कोणत्याही 3 पर्यायामध्ये सारखेपणा शोधताना हा सारखेपणा मिळू शकतो की त्यांच्यातली चिन्ह, त्यांच्यातल्या रेषा यांची संख्या सारखी असू शकते. हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ जर मला सांगायचं म्हटलं तर बघा इथं चौकोन दिलंय, इथं काय केलंय या पद्धतीने अशा आकृती दिलेली आहे, इथं काय केलंय समजा ठीक आहे अशा आकृती तयार केलेली आहे, आणि इथं काय केलंय तर ही आकृती दिली आहे. आता लक्षात घ्या ही आकृती किती रेषांपासून बनली? 4. ही बघा 1 2 3 4, ही बघा 1 2 3 1 2 3 4 5, ही 5 रेषांपासून बनले. 1 2 3 4 म्हणजे पहिली, दुसरी आणि चौथी आकृती 4 रेषांपासून बनले, पण ही 5 रेषा. म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं असं आहे की वर्गीकरणामध्ये हा फॉर्म्युला वापरू शकता. रेषा चिन्ह यांची संख्या, तर रेषेवर पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर येऊया इंग्रजी अक्षर. महत्वाचं, इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत काय करतील तर आपण बघितलंय सारख्या रेषेपासून तयार होणारे अक्षर. उदाहरणार्थ बघा 1 2 3, ए अक्षर 3 रेषांपासून तयार होतं. वाय 2 3, 1 2 3, वाय सुद्धा 3 रेषांपासून. के हे झाले 1 2 3. मग अशा कोणत्याही 3 पर्यायामध्ये 3 रेषांपासून आकृती तयार देतील, आणि चौथ्यामध्ये किंवा कोणत्याही पर्यायात 2 रेषांपासून तयार देतील. त्यामुळे इंग्रजी अक्षरांचा पण अभ्यास पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये रेषांचा फॉर्म्युला वापरू शकतात. बघा 1 2 3, 3 रेषांपासून तयार झाले, ही 3 रेषांपासून आहे, ही 3 रेषांपासून आहे, मात्र ही 2 रेषांपासून आहे, हे उत्तर येणार आहे तुमचं. किंवा आरशातील प्रतिमा तीच मिळते. उदाहरणार्थ ए हे अक्षर आरशात तसंच दिसतं, एच तसंच दिसतं, आय तसंच दिसतं, मात्र बी चा विचार केला तर बी असं दिसणार आहे बघा. ठीक आहे, म्हणजे आरशातला सुद्धा फॉर्म्युला वापरतात. किंवा निम्मा निम्मा, निम्मा निम्मा याचा अर्थ जर बी ला मी निम्म केलं तर वरचा खालचा भाग सारखा, तर असाही फॉर्म्युला इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत वापरू शकतात. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आरसा आणि पाणी याचा अर्थ काय? कोणत्याही 3 पर्यायामध्ये एखाद्या अक्षराच्या आरशातील प्रतिमा देतील, परंतु एका आकृतीमध्ये चुकलेली असेल ती ओळखायची. पाण्याचंही तसंच आहे. अंश, अंश याचा अर्थ असा आहे की विशिष्ट आकृत्या किंवा चिन्ह, एखाद्या आकृतीतील विशिष्ट चिन्ह विशिष्ट अंशातून फिरत असते बघा, आणि एका आकृतीमध्ये तुम्हाला ते त्याच्या विरुद्ध तुम्हाला भासणार आहे, तेव्हा तुम्ही त्याचं उत्तर ते लिहू शकता. आणि सर्वात महत्वाचं वाक्य, बारकाईनं केलं जाणारं निरीक्षण, हे आपलं शेवटचं वाक्य आहे. आपण नेहमी सांगतो की यातल्या प्रत्येक लहान सहान बिंदूचं, चिन्हाचं, आकृतीतल्या प्रत्येक घटकाचं, भागाचं हे तुम्हाला बारकाईनं निरीक्षण करावयाचं आहे, आणि मग तुम्हाला तुमचं उत्तर ठरवायचं आहे. हे झालं वर्गीकरणाच्या बाबतीत. समसंबंधाच्या बाबतीत पण तसंच आहे, परंतु समसंबंधाच्या बाबतीत अशा आकृती असतात. आपल्याला समजा इथे एक आकृती दिली असेल, इथं काय लिहिलंय समजा बी, आणि इथं काय लिहिलेलं आहे
समजा इथं असं दिलेलं असेल, ठीक आहे. तर आपल्याला समजा इथं काय दिलंय, टी दिलंय आणि इथं काय केलंय, प्रश्नचिन्ह. आता बी ला हे बी दिलंय, याचा अर्थ या गटातनं होणारा बदल समसंबंधाच्या बाबतीत आपण काय म्हणतो की एका गटातून दुसऱ्या गटात जसा बदल झालाय तसाच तिसऱ्यातून चौथ्यात करायचा असतो. जर ही दोन असतील तर या दोघांचा आधार घ्या, इकडे उत्तर मिळवा. आता बघितलं तर हे आरशातलं दिलंय, हे आरशात जसंच्या तसंच दिसतं म्हणून टी हे उत्तर मिळेल. मग मला समसंबंधाच्या बाबतीत सांगायचं आहे, वर्गीकरणापेक्षा समसंबंध जास्त सोपं जातं, कारण हा इथला बदल इथं लगेच कळतो आपल्याला. यात काय बदल झालाय यानुसार इकडे जसाय तसा करा. हा बदल दिशा, रेषाचिन्ह यांची संख्या बदलू शकते, कमी होऊ शकते, वाढू शकते. इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत 3 रेषांपासून बनलेली 2 रेषांपासून तुम्ही लिहू शकता. आरशातील प्रतिमा आत्ताच दिलेला आहे, पाण्यातील प्रतिमा देऊ शकता. अंशात्मक बदल होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं समसंबंधाच्या बाबतीत सुद्धा आकृतीमध्ये होणारा बदल हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. यानंतर आपण वर्गीकरण आणि समसंबंधाच्या बाबतीत संख्यांवर आधारित कसं सारखेपणा आहे व त्यावर आधारित आपण उजळणी लगेचच घेणार आहोत.